सांगलीच्या मतदारसंघातून आपण आहोत, तर आपली पसंती या लोकसभेला कोणता उमेदवार आपल्याला पसंत आहे या सांगली? मला विशालदादा पाटील हे उमेदवार खूप पसंत आहेत. म्हणजे आता त्यांचा सांगलीमध्ये जास्तीत जास्त त्यांचाच वारा चालू आहे. का बरं असं का? म्हणजे आता निवडणूक मध्ये आम्हाला जे म्हणजे योग्य पाहिजे उमेदवार त्यालाच आम्ही मत देणार. त्यामुळे आम्हाला विशालदादा पाटील यांना मत द्यायचं आहे. काय केलंय असं विशालदादांनी? आता तर हे निवडणूक झाल्यानंतरच समजणार. त्याच्या पहिल्यांदा तर आम्ही त्यांनाच मत देणार आहे. खरं तर आता चालू सरकार जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, काय त्या सरकारवर नाराज आहे का तुम्ही? मग काय का बरं? केलंय त्यांनी आता आमच्यासाठी? वाईट काय केलंय असं सांगायचं? वाईट म्हणजे सगळंच वाईट झालंय. काय आमचं चांगलं झालेलंच नाहीये. लॉकडाऊन पडलं, हे झालं, ते आमचं काय म्हणजे चांगलं काहीतरी झालंय काय? काहीच नाही. गॅसवर काय बोलणं आहे? गॅस किंवा घरगुती सगळं काहीच म्हणजे काहीच असं कमी किंमत मध्ये आणि काहीच म्हणजे असं आम्हाला पटेल असं काही जनतेला पटेल असं त्यांनी काहीच केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला वाटतंय की आम्ही विशालदादा पाटील यांनाच मत देणार. दुसरं कोण? नमस्कार, नव महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. सांगली लोकसभेतून आपण सध्या आलेलो आहोत एसटी स्टँड आणि 100 फुटीच्या कॉर्नरला. तर या ठिकाणी आपण बघू शकताय सगळे जे काही स्पेअर पार्टचे दुकान असतील किंवा सलून कारागीर असतील. तर थोडक्यात आपण या ठिकाणी मतदारांचा कौल बघण्यासाठी आपल्या सलून कारागिराला एका भेटूया. काय म्हणतात, त्यांचं मत काय यावर नक्कीच बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय? राम सपकाळ. बर सपकाळ साहेब, काय म्हणताय? धंदा पाणी काय म्हणतोय? हाय चालाय किरकोळ किरकोळ. किरकोळ किरकोळ म्हणजे असं काय झालंय नक्की? काय वातावरण टाईट आहे. टाईट आहे? होय. कशामुळे टाईट आहे नक्की? कुणाच्या नावानं टाईट आहे? तसं काय सांगता येत नाही. काय सांगताय? बर ठीक आहे. पसंती सध्या आपल्या मनातली एक पसंती जनतेच्या किंवा आपल्या वैयक्तिक कोण आहे? सांगलीत तर काय विशालदादा. विशालदादा. हा. म्हणजे सांगली शहरामध्ये विशालदादा सोडून पसंती कुणाला नाही? तसं बी काय सांगता येत नाही. प्रत्येकाचे ज्याने कामं केले त्याला जनता देणार. आपली अपेक्षा काय आहे विशालदादांच्याकडून? नाही, भविष्यात त्यांनी आता कामं करावे, चांगलं हे करावं काम. बर आता जे चालू सरकार आहे, चालू सरकारकडून काय अपेक्षा? त्यांची पण कामं चांगली आहेत. चांगले आहेत. चांगली आहेत. म्हणजे नाराज होण्यासारखं काही विषय नाहीये, बरोबर? बर विशालदादा किती लीडने येतील वाटतं? तशी काय आयडिया नाही आपल्याला, असं सांगू शकत नाही. म्हणजे अंदाज नाही सांगू शकत, पण पसंती आहे. बऱ्यापैकी आहे. बर ठीक आहे. काय सरकारला काय सांगायचं आहे आपल्या माध्यमातून? काय भविष्यात चांगली कामं, विकास करावा. कुठलंही सरकार जरी आलं तरी गरिबांच्याकडे जरा बघावं, आमच्याकडे बघावं. महागाई वाढलेली आणि आता ते काय जसं दिवस असतील तसं ते काढायला लागणारच. त्यात काय कोणाचा म्हणजे दोष काय कोणाला देता येणार नाही. बरं ठीक आहे. आता म्हणजे तुमचं एक वैयक्तिक थोडक्यात इनडायरेक्टली मत आहे की विशालदादा निवडून येतील, असं बी काही सांगता येत नाही. कारण जे ते आपल्या माझ्या एकट्यानं असं काही मोठा फरक पडणार नाही. जनता काय निर्णय घेईल ते नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडणं म्हणजे एक हे अधिकार आहे आणि ज्याची त्याची सोच. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. मामा काय म्हणताय? काय नाही, चाललंय. कसं चाललंय? हाय, बरं आहे आपलं. काय त्रास पाणी? काय त्रास आहेच की, रोजच आहे आपलं त्रास. म्हणजे त्रास चालू आहे थोडक्यात. होय. सोल्युशन काय आहे का नाही याच्यावर? काय नाही. काय वाटतंय सांगली मतदार लोकसभेतून कोण निवडून येईल? दादा विशाल. विशालदादा. काय असा विश्वास काय आहे विशालदादावर? आहे तसं कामं पण केलेले. कामं पण आहेत. बर आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नाकारलेली आहे आणि दादांनी अपक्ष म्हणून उभं राहिलेले आहेत. यावर काँग्रेसनं अन्याय केलाय का? केलाय ना. बर मग आता कितीच्या लीडने येतील असं वाटतंय दादा? काय सांगता येत नाही, पण येतील गॅरंटी आहे? गॅरंटी. तशी काम आहेत. तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न खाजगी विचारतो की तुम्ही राजकारण हे तुमचं आता वय साधारण 70च्या आसपास असेल, बरोबर? मग काय वाटतंय तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आणि आत्ताचं राजकारण यामध्ये काय फरक आहे? फरक आहे सोडा. गेल्या वर्षी गेल्याचं आणि आताचं फरक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय वाटतंय? काय आपल्याला काय समजत नाही. बर आता मोदी सरकार असतील किंवा येणार कोणतंही सरकार असो, काय केलं पाहिजे पहिलं?
काय करायचं आता, देशासाठी काय केलं पाहिजे? पेन्शन द्यायला पाहिजे. सांगली का इलेक्शन का क्या हालत कैसा है, कुछ बोल सकते हैं आप? हम बोल सकते हैं कि जोर में चालू है दोनों भी, बीजेपी का और विशाल दादा का। कौन आ सकता है इधर ज्यादा लीड से? ज्यादा लीड से विशाल दादा आएगा। क्यों? क्यों? वो कामा करता है कौन से काम किए हैं उन्होंने? और बहुत काम करता है। वो वसंतराव दादा के घर के लोग है, वो काम करते हैं। मदन पाटिल वो बहुत से काम किया है इधर। हमको उन्होंने जैसे खोके के बंद की दिया है। हाँ, मदन पाटिल ने। नाव? अरुण राठोड. राठोड साहेब काय म्हणताय, धंदा पाणी कसं चाललाय? धंदा पाणी मजेत आहे. सरकार काय म्हणते? सरकार चाललंय आता भाजपचं वातावरण. भाजपचं वातावरण सांगलीमध्ये आहे. हो, काकांचं वातावरण. काकांचं. बरं, तुमचं मत कुणाला आहे? काकालाच की, कोणाला दुसरं. बर, ओके. किती लीड नाही येतील वाटते? काका 2 लाखांना. एवढा कॉन्फिडन्स आहे? हो, पूर्ण कॉन्फिडन्स मोदी बरोबर. बर, म्हणजे मोदी लाट असल्यामुळे काकांवर मोदी लाट असल्यामुळे काका येणार. काका येणार आहे. मोदी लाटमुळे काका येणार. नमस्ते, नाव सांगा. माझं नाव विनायक नानासाहेब थोरवे, गाव? इथलाच आहे, सांगली. सांगलीतला प्रॉपर. हम्म. बर, सांगलीमध्ये लोकसभेच्या मतदानाचा हवा काय आहे? आता सध्या तरी संजय काका पाटील विद्यमान खासदार आहेत. 2 टर्म त्यांनी चांगलं काम केलंय. तिसरी वेळ ते निवडून येतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. बर, किती लीड नाही येतील? तरी 1 लाख ते 1.25 लाख पर्यंत येतील निवडून. बर बर. विशाल दादाची हवा तर 80% तर आहे. बर बर. किती लीड नाही येतील वाटते? ते काय सांगू शकत नाही आम्ही. आता जे लोक मतदान काय करतील काय नाही. जास्त लीड नाही येणार जास्तीत जास्त? यावेळी विशालदादाने 100% मताने येणार निवडून. बर, तुमची पसंती विशाल दादाच आहे? विशाल दादा आहे आमचे. आम्ही पहिल्यापासून काँग्रेसच आहे. काँग्रेसच आहे पहिल्यापासून. बर, आम्ही पहिल्यापासून काँग्रेस दादा- पण यावेळी त्यांना काँग्रेसपासून जरा हिने हटून हिने मतदान करायला लागलंय. पण यावेळी 100% विशाल. क्या बोलो, कौन पसंद है? सांगली में ओनली विशाल पाटिल, ओनली विशाल दादा. विशाल दादा. ऐसा क्यों है? अभी इधर यही चल रहा है, खाली सांगली में विशाल पाटिल. विशाल दादा के समर्थक सांगली में है, इनका नाम बताइए. नाम पूछो. कयूम आदम शेख. ओके, शेख साहब. तो विशाल दादा के फैन आप कैसे हैं? फैन कुछ नहीं, सहानुभूति खाली. सहानुभूति हाँ, है खाली बस. क्यों है सहानुभूति? क्या कांग्रेस का टिकट नहीं मिला इसलिए. राइट. हाँ, मतलब सभी जगह यही प्रॉब्लम है कि सबको ये लग रहा है कि उनको कांग्रेस ने टिकट दिया नहीं है तो हम उनको सपोर्ट करेंगे. यस यस. उनकी तरफ से आपको क्या रिक्वायरमेंट क्या है आने के बाद? खाली सांगली का अपना डेवलपमेंट बहुत करना चाहिए उनका आने के बाद में. सांगली में अपना जैसे एयरपोर्ट है पेंडिंग, हमारा सांगली के डेवलपमेंट जो रहेगा आगे पीछे का सब पूरा काम करना चाहिए. तो अभी ये सरकार भी है ना, ये सरकार ने भी डेवलपमेंट किया है. अभी ऐसा सांगली में कुछ डेवलपमेंट नहीं हुआ है. अभी के 10 साल तो खाली ही गया हमारे. खाली गया है. तो अगर विशाल दादा आते हैं तो सिर्फ डेवलपमेंट चाहिए आपको और कुछ चाहिए? जो तरुण वर्ग है उनको जो रोजगार प्राप्ति है वो भी चाहिए? 100% होने वाला. क्योंकि अभी सांगली में ऐसा बोल रहे हैं कि जो युवा है, युवाओं को नौकरी नहीं है, वो घूम रहे हैं रोड पर. हाँ, यस यस, सही और बात है. इस जगह पे ऐसा प्रॉब्लम है कि कोई भी सत्ताधारी जो पक्ष विपक्ष होता है, चाहे जो अपनी जात का हो या अदर कास्ट का हो. ऐसा जात भी कुछ नहीं, सब लोग उसको सपोर्ट कर रहे हैं. हाँ, ऐसा कुछ नहीं है. हिंदू या मुस्लिम सब लोग उनको सपोर्ट विशाल दादा के समर्थन में है. तो हिंदू हो या मुस्लिम हो, विशाल दादा ही सिर्फ है. हाँ, ओनली विशाल दादा सबके. क्या कहेंगे आप इस माध्यम से विशाल दादा को? क्या नहीं, सांगली की जनता ने इतने उनको सहानुभूति नहीं दिया है, सपोर्ट कर रहे हैं, सांगली का कल्याण करे, बस यही इच्छा है. ठीक है, धन्यवाद. हाँ, ओके. क्या निवडलं विशाल. नाम बोलिए. अब्दुल गनी शेख. ओनली विशाल दादा. ओनली विशाल दादा. उनके आगे पीछे कोई नहीं है? आगे पीछे कोई नहीं, सिर्फ विशाल दादा. विशाल दादा ही. विशाल दादा. मतलब विशाल दादा ही किंग है इधर के. इधर सांगली का किंग विशाल दादा है. ओके. चाचा कुछ बोलोगे क्या? ऐसा है, बोलिए. आपका नाम चाचा? हाँ, जावेद. जावेद. तो चाचा, आपके मन में कौन सा उम्मीदवार है जो आपको डेवलपमेंट दे सकता है और सपोर्ट दे सकता है, सांगली का विकास कर सकता है?
आजपर्यंत इथं कुठलाही विकास झालेला नाही नाही. आलेला. काही कोणी आलं नाही. रस्ते खराब, सगळे खराब, काही झालेलं नाही. संजय काका बी होते, सगळे होते. पण आता कसं आहे, वसंतदादा पाटीलमुळे सगळं सपोर्ट विशालदादांना मिळायला लागलंय. म्हणजे थोडक्यात विशालदादांच्या सुद्धा काळामध्ये काही तसं झालेलं नाही, पण आता विशालदादा नव्हतेच म्हणते. नव्हतेच, तेच की, बरोबर आहे. प्रतीक पाटील झाले, बरोबर. प्रकाश बापू वारल्यावर प्रतीक पाटील झाले, पण ते 1 वर्ष 1.5 वर्ष राहिले. त्याच्यानंतर काहीच झालं नाही डेव्हलप. काँग्रेसनं उमेदवारी नाकारलेली आहे, त्यावर तुम्ही नाराजी व्यक्त करताय? नाही, त्याच्याबद्दल नाराज नाही. इथं पहिल्या पूर्वीपासून काँग्रेसच होतं सांगली जिल्ह्यात. सांगली जिल्हा हे वसंतदादापासून भाले किल्लाच आहे हे सगळं. विशालदादा किती लीड येतील वाटतंय? तसं काही सांगू शकत नाही. साधारण एक 50,000, 1,00,000, 1,50,000 नाही, तसं काही सांगू शकत नाही आम्ही. तर येईल. पण सांगलीतल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपण मतदारांचा कौल थोडक्यात घेणार आहोत. तर बघूया सांगलीकरांच्या आणि या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो काही समाज आहे, बौद्ध समाजाचे बांधव आहेत, यांची प्रतिक्रिया काय आहे बघूया थोडक्यात. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय? शहाजी कांबळे. शहाजी कांबळे. बरं कांबळे साहेब, सांगलीमध्ये लोकसभेचं वातावरण काय म्हणतं? आहे, चांगलं आहे की वातावरण. तुमच्या मनातला कौल काय आहे? आमच्या मनातला कौल विशाल पाटील. विशालदादा. विशालदादा. का बरं, असं काय आहे नक्की? विशालदादांनी असं काय केलेलं आहे? विशालदादानं काय केलं म्हणजे ते वसंतराव दादांचे नातू आहेत. बरोबर. हा, राजकीय वारसा आहे, खानदानी वारसा आहे त्यांचा. म्हणजे थोडक्यात काय तर महाराष्ट्राचा किंवा देशाचा कारभार ह्या घराण्यातून चाललेला आहे. हो, बरोबर आहे. त्यांना इतका अनुभव आहे, हो, त्यामुळे आपला पाठिंबा आहे तो विशालदादांना. विशालदादांना. पण काँग्रेसनं विशालदादांना सध्या उमेदवारी दिलेली नाही, अपक्ष उभा राहायची वेळ आलेली. हो, ते अपक्ष राहिले तरी जनतेचा पाठिंबा त्यांना आहे, त्यामुळे ते 100% निवडून येतील. निवडून येतील. किती लीड येतील? कमीत कमी 1.5 ते 2.25 लाखांनी येतील. 1.5 ते 2.25 लाख. बरं, आता हे उमेदवारी तिहेरी असल्यामुळं आपल्या विशालदादांना काय फायदा होईल असं वाटतंय का? हो, होणार ना. ते मताची विभागणी होईल. विभागणी होणार 100%. अपेक्षा काय आहेत विशालदादांकडून? काय नाही, आपलं भागाचा विकास करणे हीच अपेक्षा आहे आमची. आता आपल्या एक थोडक्यात म्हणण्याजोगं शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा असतील, महिलांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक प्रश्न असतील, याला सरकारकडून प्रतिसाद मिळतोय का, वाटतंय का? तसं काय वाटत नाही प्रतिसाद. नाही. बरोबर. हो, मग तो विशालदादा प्रतिसाद देतील. 100% देतील. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. काय म्हणताय? काय तुमच्याकडे? नाव? सचिन कांबळे. पेंटर आहे काय? हो, पेंटर लोकांचं काय चालू आहे आता? काय आलं तर काम करायचं, नाहीतर बसायचं. बरं, म्हणजे काम फिक्स नाही. काय केलं पाहिजे शासनानं पहिला सरकार बदललं पाहिजे. सरकारच बदललं पाहिजे, तरच आपला फायदा आहे, नाहीतर मग काय फायदा नाही. काय म्हणताय? आता आपला जनतेचा कौल किंवा तुमच्या मनातला कौल कुणाच्या बाजूनं झुकतोय? मला वाटतंय बरेच वर्ष झाले वसंतदादाच्या ह्याच्यातलं यायला पाहिजे. विशाल पाटील यायला पाहिजे. किती लीडने येतील असा काय थोडक्यात मतदाधिक्य वाटतोय? तसं काय सांगतात नाही, पण येणार 100% येणार. 100% येतील. आल्यानंतर काय केलं पाहिजे? काय करायचं आपल्यासाठी? काय केलं पाहिजे आपल्यासाठी? आता ती करतील ती, फक्त शेतकऱ्यांचा विषय तेवढं मिटवून देत, साखर कारखाना ताब्यात घेऊन देत. बरोबर. काय म्हणजे जो साखर कारखाना आपल्या ताब्यातून गेलेला आहे तो पहिला आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. बरोबर. करेक्ट. ते नाव बोला. किरणराज कांबळे. सांगलीच्या मतदारसंघातून किरणराज कांबळे हे काका काय म्हणतात ह्या लोकसभेच्या उमेदवारीवर आणि उमेदवारांवर? बघूयात. पसंती? विशाल पाटील. किती लीडने येतील? 1.5 ते 2.25 लाख मतांनी निवडून येणार. विशालदादांना फाईटला देणारं ह्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कोण आहे का? फक्त संजय पाटील. आता तिहेरी लढत झाल्यामुळं कदाचित मतांची विभागणी झालेली आहे, याचा फायदा विशालदादांना पण होऊ शकतोय कदाचित,
आणि संजय काकांना पण होऊ शकतोय का? नाही, विशाल दादांना त्याचा फायदा होणार. त्याचं कारण असं की 2019च्या निवडणुकीमध्ये या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता आणि त्या उमेदवाराने 3 लाखाच्या वरती मतं घेतलेली होती. यावेळेला आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं पारडं ह्या ठिकाणी मताच्या दृष्टीने जड झालेलं असून वंचित आघाडी विविध सर्व पक्षीय पुरोगामी संघटनांच्या वतीने विशाल पाटलाला या ठिकाणी पाठिंबा दिला असल्यामुळे विशाल पाटील प्रचंड मताने निवडून येणार याबद्दल काही शंका नाही. कारण ही इथली निवडणूक ही जनतेनंच हातात घेतल्यामुळं जनतेचा उमेदवार म्हणून आता विशाल पाटील या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. नाव बोला. अभिजित वर्धन. काय म्हणताय सांगलीबद्दल? सांगलीबद्दल विशाल पाटीलच आहे. विशाल पाटील हो. का बरं? तर आता बदल पाहिजे की थोडा. म्हणजे 10 वर्ष एकच सत्ता आहे, आता आपल्याला सत्ता बदलायची. सत्ता काका होते, काकाने काय कुठं दिसलेच नाहीत 10 वर्षात. आणि काय विकास कामांचा तर काय पत्ताच नाही आहे. त्यामुळे बदल पाहिजे यावेळी. बदल पाहिजे. हो. बर, बदल पाहिजे. पण विशाल दादा किती लीड ने येतील वाटतंय? लाखाच्या 1.5 लाखाच्या लीडने येते. काय केलं पाहिजे आता निवडून आल्यानंतर? निवडून आल्यानंतर त्यांनी आता जे काय काय बोललेले आहेत विकास कामांबद्दल ते करतीलच. पूर्ण करतील. आपल्याला सांगायची गरज. हो, करतील. म्हणजे त्यांचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा पूर्ण करतील. बोला. काय म्हणताय राजकारण? काय म्हणताय सांगलीत? राजकारण काय म्हणण्यासारखं नाही आवडत. का बरं? काय गेल्या वर्षीची भूमिका घेतल्या फळदरची विशाल पाटलांनी आणि प्रत्येक वर्षी प्रमाणे यावेळेला सुद्धा काका आहे झाले. आता एसटी स्टँड वर आपला स्टॉल आहे बरोबर जिल्ह्याच्या, तर काय राजकीय वातावरण आपल्याला कसं दिसतंय? काय जनमत लोकांचं सगळं बंद पाकिट बनते, काय सांगता येत नाही. तुमच्या मनातला कौल काय? माझ्या मनातलं मौल सांगू शकत नाही मी तुम्हाला. ते गुप्त असते. गुप्त असलं तरी लीड कोण गेला? लीड कोण घेणार नाही यावेळेला. 20-25-30च्या आतच खेळ आहे सगळा. तिरंगी लढत असल्यामुळे आणि जादा करून मागच्या वेळी जे गोपीचंदची मतं आहेत ते यावेळेला विचारला घेणार. त्यामुळं काकाचे लीड खाली येणार सगळं. म्हणजे मतांची विभागणी होणार. रोहित भगवान. काय म्हणताय राजकारणावर? विशाल पाटील. का बरं? लोकप्रिय नेता आहे. किती लीड नाही? काय लीडचं जण आहे पण विशाल पाटील. विशाल पाटील, बाकी कोण नाही? हा, विशाल पाटील. काय या माध्यमातून दादांना काय सांगायचं आहे जे निवडून आल्यानंतर करता येईल? दादा आपल्याला सहकार्य करतात पहिल्यापासून. त्यांचं सहकार्य आहे आपल्यासाठी. विशाल पाटील. ओके, ठीक आहे. मामा नमस्कार. नमस्कार. सध्या इथं लिफाफाच दिसतोय, त्यामुळे काय विचारायचं कारणच नाही. बोला, काय म्हणताय मग? काय म्हणायचं आता मी माझ्या 70 पार केलेले गावाभागातला राहणार मी. बाळासाहेब ठाकरेच्या ज्यावेळेस सभा व्हायच्या त्यावेळेला सगळं तुरुंब गर्दी असायची, पण ज्यावर त्यांचा माणूस निवडणुकीला उभारतोय त्याचं डिपॉझिट जप्त झालेलं असायचं. त्यामुळे त्यांनी हा विषय संपला. आणि राहिला काय काकाचा विषय, गेली 10 वर्ष त्यांनी काही कामं केलेली नाही आहेत, त्यामुळे त्याचा बी काय विषय संपलेला आहे. त्यामुळे लिफाफा हा एकच विषय आहे. नाव काय? श्रीधर 12%. विशाल पाटील ज्यावर निवडून येणार, दोघांचा 0 झालेला आहे. विशाल दादांकडून अपेक्षा काय? विशाल दादा तरुण आहे, आमची सगळ्या समाजाची चांगली शहराची कामं करीत आमची अपेक्षा आहे. म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडे राजकीय वारसा असा आहे की त्यांना काही सांगायची गरज नाही. राजकीय वारसा जरी असला तर काम करायची त्याच्यात इच्छा आहे, त्याची कुवत आहे. आणि कामं आमची काय असतात, लाईट पाणी रस्ते, ह्याच्यापेक्षा काय काम असतात? आपला मुद्दा ह्याच्यापेक्षा काय काम असतात? ठीक आहे, धन्यवाद. आपण आलो आहोत शनिवारच्या आठवडी बाजारामध्ये, जिथं कापडपेठ आहे आणि कापडपेठेचा एरिया आहे.
तर या ठिकाणी आपण सांगलीच्या लोकसभेच्या उमेदवारांची जी काय एक्झिट पोल आहे किंवा रिपोर्ट आहे यावर आपण भाष्य करण्यासाठी आलो चाललंय वाटतं. काय चाललंय खुसामुसी चालू आहे की लिपापा कमळ लिफाफा आहे, पण आपलं मत आणि आपली पसंती काय? आपली पसंती लिपापा आहे. लिफाफाच आहे. कारण काय संजय काकांनी काय आपल्या मिरजचा आहे आम्ही मिरजेला काय आपल्याला काय फायदा झालेला नाही काकाचा. यावेळी विशालदादाला चान्स देणार आहे सगळी. बरं, म्हणजे विशालदादांचं पारड जड आहे असं वाटतंय. 100%. 100%. 100%. म्हणजे आपल्या ह्या सांगलीच्या शहरामध्ये तरी विशालदादा सोडून कोणी हलणार नाही. विशालदादा फिक्स खासदार आहे. फिक्स खासदार आहे. किती लीड येतील वाटतं? लाख तरी लाखच्या पुढे येईल. काय केलं पाहिजे विशालदादांनी आता निवडून आल्यावर? निवडून आल्यावर सर्वांचं काम करायला पाहिजे. कुणाची काय अडचण बघायला पाहिजे. रस्ते बिस्ते हे ते जे वर्ण निधी त्या सगळ्यांना वाटा व्यवस्थित करायला पाहिजे. सगळ्या जिल्ह्याचा त्याला फायदा व्हायला पाहिजे. सांगलीच्या शनिवारच्या बाजारात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी शनिवारच्या बाजारात सध्या कापड विक्रेते चाचा आहेत, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याशी थोडस आपण. चाचा नाव काय? लचित कडगावकर. गाव मिरज. काय म्हणते हवा तुमच्या मनात? काय आता हव्याचं काय सांगता येते काय सांगता येत नाही. राजकारण आहे. राजकारण असलं तरी सांगू शकताय पसंती कुणाचं आहे? हा काय काँग्रेस असेल. हा म्हणजे विशालदादा की विशालदादाच की आता विशालदादा अपक्ष आहेत? असूच येत की पण काम करणारा माणूस आहे ना. किती टक्क्याने येतील? आहे भरपूर येणार. आता सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागच आहे. सांगली आणि मिरजकरांचा किंवा सांगली जिल्ह्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठी. हो गॅरंटी पाठीशी आहे त्यांचं. काय केलं पाहिजे विशालदादाने आता? नाही विशालदादा तर पुढे तर सगळं करतीलच बरोबर. आम्हाला याची खात्री आहे. गॅरंटीड करतीलच. आपली पसंती नाही विशालदादा. ठीक आहे, धन्यवाद. ओके. भैया नमस्कार, नाव काय? दत्तात्रय वाघमारे. बरं, वाघमारे साहेब सांगलीमधूनच आहे का? हा सांगलीमधूनच आहे. बरं, सांगलीमधून आहे. तर काय मत आहे राजकारणावर? राजकारणावरती विशालदादा एकच वादा. विशालदादा एकच वादा असं नक्की एवढा कॉन्फिडन्स कसा काय? कॉन्फिडन्स पेक्षा काँग्रेसनं इथं त्यांना तिकीट दिलं नाही आणि शिवसेनेचं इथं अस्तित्वात नसताना सुद्धा त्यांनी उमेदवार दिलेला आहे. त्याच्यामुळं विशालदादा फिक्स 101% येऊ शकते. म्हणजे काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलं नाही यामुळे उलट सहानुभूती लोकांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली. त्याचं सहानुभूती आहे आणि दादा घराण्यावरती त्यांचं प्रेम आहे. त्याचं नक्कीच विशालदादाला हे त्याचा नक्कीच फायदा होईल. 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येते. ओके, धन्यवाद. थँक्यू. काय म्हणता भैया? विशालदादा 100% निवडून येणार. कारण का विशालदादा पाटील माननीय स्वर्गीय वसंतदादा पाटीलचे एक तरी नातू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विशालदादा पाटील हे आपला माणूस आहे. कोरोना काळामध्ये आम्ही बघितलेलं आहे की विशालदादांनी लोकांना कसं सपोर्ट केलेला आहे आणि लोकांसाठी तो झटणारा एक नेता आहे. आम्हाला पूर्ण भरोसा आहे की विशालदादा पाटील हे 100% निवडून येणार आणि 2-2.5 लाख मतांनी जास्त निवडून येणार असे आम्हाला भरोसा आहे. विशालदादा पाटील काय केलं पाहिजे विशालदादांनी निवडून आल्यावर? निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम पुराचं पाणी सांगली शहरामध्ये शिरतंय त्याच्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रोजगारासाठी म्हणजे जे युवा आहेत सांगली जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी काहीतरी केलेलं पाहिजे. आणि माझ्या मते तरी विशालदादांनी पहिला जिमखान्यासाठी पण जरा लक्ष दिले पाहिजे. रामाचं मंदिर बांधूनचे काय हिंदू असं मुसलमान मध्ये ते होतं. ज्या हिंदू मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन आता रामनवमी ते सगळे साजरे करतात. असं शेवटपर्यंत भारतात असं जर काय एकीचं वातावरण राहिलं की मोदी सरकार पुढे जाऊ पण शकेल. आणि जर काय ही
आपापसात जी वेगळी मत आहेत ते एकत्र येऊन सगळ्यांनी एकमताने येऊन जे आता सरकार चाललेलं आहे त्यांना जर का त्यांच्यापासून फायदा होत असेल किंवा महिलांना त्यांच्यापासून फायदा होत असेल तर मोदी सरकारला मत करायला माहिती तर काय अडचण नाही. म्हणजे महिलांच्या वतीनं तुम्ही थोडक्यात मोदी सरकारलाच पसंती देत आहे. पसंती म्हणजे कारण का जे होते बाहेरच्या लोकांना कसं जे बाहेरच्या ह्याच्यात पाकिस्तानमध्ये जेव्हा आपली लोक अडकलेली त्यांना बाहेरच्या देशातून आपल्या देशात परत आणलं आणि आपल्या लोकांना बाहेरच्या देशात गेल्यावर जी काय ती मिळत्या हे वागणूक जी मिळत्या तशी तर बाहेरच्या लोकांना हित मिळत नाही. भारतामध्ये मिळत्या तसं भारतासारखा देश कुठलाच नाही. मला एवढं देशामध्ये म्हणजे देशाला टिकवायचं असेल तर मोदी सरकार आपल्याला पाहिजे. होय पाहिजेत कारण का आणि इकडं म्हणाय सांगलीचं जर का म्हणायला गेला तर विषादादा पाटील यांच्याशिवाय तर कोणी शिकत नाही. म्हणजे एक आपलं जरी आपण तिकडं ते माहेर आहे का तुमचं सांगली आहे ते सासर आहे जरी तिकडं मोदी लाट असली तरी आपलं एक माहेर म्हणून सांगलीमध्ये एक लहानपण बालपण केलेलं आहे. इथं आपल्याला विशाल दादा पाटील किंवा काँग्रेस शिवाय सत्ता दिल्याशिवाय दुसरं काय पर्याय नाही म्हणजे कारण का वसंतदादा जेव्हा होती तेव्हा साखर कारखाने शाळा कॉलेज जे काय लोकांचं होतं त्यांनी पहिला सांगलीमध्ये साखर कारखाना त्यांच्यामुळे आज त्यांच्या ह्याच्यामुळे सांगली जिल्ह्याचं नाव बाहेर गाजत आहे. ठीक आहे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव बोला. चेतन सुरेश दडगे. दडगे साहेब काय म्हणताय राजकारणावर सांगलीच्या? सध्याला सांगलीत वारं फिरले. सांगलीत आता विशालदादा पाटलांचं वारं जोरात आहे. सलग 2 टर्म खासदार संजय काका पाटलांना मतदान करून देखील म्हणावं तितका जिल्ह्यात काही फरक पडलेला नाही आहे. ड्रायपोर्टचा विषय असेल किंवा जिल्ह्यातील आणखीन महत्वाचे विमानतळाबद्दल विषय असू दे, मोठे प्रकल्प असू दे, कुठल्याच पद्धतीचं विकास सांगली जिल्ह्याचा झाला नाही आहे. 10 वर्षात ज्या पद्धतीनं इतर जिल्ह्यांचा विकास झालेला आहे तसं या जिल्ह्याचा विकास झाला नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा जितका विकास कोल्हापूरच्या राजकीय एकीमुळे होतोय तसं सांगली जिल्ह्याचा विकास राजकीय एकीमुळे होत नाही. सांगलीत वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण होते त्यामुळे सांगली नेहमीच विकासापासून वंचित राहिलेली आहे. सांगली ड्रायपोर्ट असू दे किंवा सांगलीमध्ये विमानतळ असू दे किंवा सांगलीतले इंटरनल रस्ते जे असू देत शिवाय सांगलीमध्ये वाहनतळ समस्या असू दे भरपूर मोठ्या समस्या आहेत. कुठल्याच समस्येचं निरसन स्थानिक खासदारांनी केलेलं नाही. सांगलीतल्या खासदारांना मी 5 वर्षात एकदाच बघतो परत कधीच ते दिसत नाही. फक्त निवडणुकीपुरतं फक्त निवडणुकीपुरतं ते समोर येतात. त्यामुळे आम्हाला सांगलीत सध्याला बदल हवाय आणि सध्याला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याबद्दल एक चांगलं वातावरण आहे आणि विशाल पाटील हे आमच्या मताप्रमाणे 1,00,000-1.5 लाख मतांना निवडून यायला काय हरकत नाही. बोला. मत कुणाला आहे? मत काँग्रेसला आहे. कारण काँग्रेसचा उमेदवार कोण? काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील. विशालदादा पाटील काँग्रेसचे उमेदवार नाही आहेत, अपक्ष आहेत. अपक्ष आहेत. म्हणजे अपक्ष माध्यमातून थांबलेले आहेत पण त्याने दादा व्हायला नसेल. बरोबर आहे. नमस्कार. नाव काय? संतोष मेखले. काय म्हणताय राजकीय वातावरण कसं आहे सांगली? चांगलं आहे. चांगलं म्हणजे कसं? चांगलं म्हणजे कसं आता सांगायचं तरी बीजेपीच्या बाजूने तर चांगलं आहे. म्हणजे संजय काका पुन्हा हॅट्रिक मारणार. किती लीड नाही येतील? 2-2.5 लाखाच्या पुढे. एवढ्या मोठ्या लीड नाही येतील. म्हणजे मत विभागणी झालेली आहे 3 तिरंगी लढत असल्यामुळे त्याचा काही परिणाम नाही पडणार. सरकारवर खुश आहे तुम्ही? खुश आहे. काय केलं पाहिजे आता सरकारने? काय आहे आता तर मागल्या गोष्टी सगळ्या चांगल्या केलेल्या आहेत. इथून पुढे चांगले करतील एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. काजल सुरेश राठोड. ओके. यंदा आता तिसऱ्यांदा संजय काकांचा उमेदवारी जाहीर आहे. तसेच विशालदादा पाटील असतील किंवा चंद्रहार पाटील असतील. राजकारण म्हणजे काय थोडक्यात आपण लांब राहतोय परंतु एक तुमची प्रतिक्रिया काय आहे? पसंती कुणाला आहे आता? नाही सांगू शकत का बरं असं? आपण आता सध्या आपण मत करतोय. तुमचं मत आहे ना? नाही. बरं असू दे. मत नसलं तरी पसंत कोण आहे आपल्याला आता? म्हणजे मोदी सरकार पसंत आहे का? आहे. म्हणजे थोडक्यात मॅडमचा एक प्रतिसाद आहे तो मोदी लाटेकडेच आहे.